दर्शक हो नमस्कार. उजनी धरणाची दुपारची आज आवक कमी असताना सुद्धा सकाळीची आवक कमी असताना सुद्धा अपडेट घेण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे उजनी धरणातून सकाळी रात्रीपासून विसर्ग कमी केलेला होता. काल दिवसभरातही विसर्ग कमी होत होता, परंतु आज तो दुपारपासून त्यात वाढ सुरू झालेली आहे. ही बातमी पाहण्या अगोदर अजूनपर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व एक लाईक अवश्य करा. यासाठी कोणताही चार्ज नसतो, फक्त यातून एकच होईल की तुम्हाला सर्वच प्रकारच्या एटेन मराठी चॅनलच्या सर्वात अगोदर अपडेट मिळत राहतील. तर आज सकाळच्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये 26,681 क्युसेकची आवक होती. सकाळी भीमा नदी पात्रामध्ये उजनीतून 30,000 क्युसेकचा विसर्ग सुरू होता व वीज निर्मितीसाठी 1600 असा मिळून 31,600 क्युसेकचं प्रत्यक्ष नदीमध्ये पाणी सोडण्यात येत होते. कालपर्यंत आपण सर्व पाहिले आणि मोठा विसर्ग सोडलेला होता, तो हळूहळू कमी करत आणला होता. मात्र एक नुकतंच आत्ता काही तासापूर्वी म्हणण्यापेक्षा काही मिनिटांपूर्वी उजनी धरण व्यवस्थापन प्रशासनाने विभागाने एक पत्रक काढून असे जाहीर करण्यात केले की तो 30,000चा विसर्ग होता, त्यात आता 5,000ची वाढ करण्यात आलेली आहे. 35,000 क्युसेक्स करण्यात आलेला आहे व असंही सूचित केलेलं आहे त्या परिपत्रकात की आवश्यकतेनुसार वाढ करण्यात येईल अशी शक्यता असल्याचे या परिपत्रकात लिहिले. म्हणजे निश्चितच वरून येणारी आवक जी काय असेल आता सध्याच्या अपडेटनुसार, त्या अपडेटनुसार उजनी धरणाची टक्केवारी ही 105% घरात असल्याने उजनी धरणातून पाणी सोडणे सुरू झालेले आहे की काय अशी एक शक्यता निर्माण होत आहे. परंतु आज सकाळच्या अपडेटनुसार सीनामाडा योजनेतून 180 क्युसेक्स वीज निर्मितीसाठी, 1600 क्युसेक दहेगाव, 60 क्युसेक्स तर बोगदा मध्ये जे पाणी होते ते बंद करण्यात आले होते. कॅनेल सुरू करून तो 500 क्युसेकचा करण्यात आलेला होता. ही सकाळची अपडेट होती. आता उजनी धरण 105% जवळ भरलेले आहे दुपारच्या अपडेटनुसार. तर उजनी धरणामध्ये सकाळच्या अपडेटनुसार पाणीसाठा हा 119.38 TMC झाला असून एकूण यातील उपयुक्त पाणीसाठा हा 55.72 TMC आहे. अशाच प्रकारे पुढील महत्त्वाच्या अपडेटसाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा व अजूनपर्यंत लाईक केले नसेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका.